नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रदीप तुमचं सर्वांचं स्वागत करतो। बघा, आपल्याकडे एक प्रश्न आहे की जो प्रश्न विचारण्यात आला होता राज्यसेवेच्या 2017च्या परीक्षेमध्ये, त्याचप्रमाणे ग्रुप बी च्या 2023च्या परीक्षेमध्ये। ठीक आहे, तर बघा कन्सेप्ट समजून घ्या। नेमका प्रश्न काय आहे की रिकामी जागा तुम्हाला भरायची आहे। ठीक आहे, आता काय म्हटलेलं आहे माहिती आहे, वाक्य काय होतं, द स्मॉल चाइल्ड। बघा, वाक्याचा सब्जेक्ट आहे चाइल्ड, हे ॲडजेक्टिव्ह आहे। त्याच्यानंतर काय होतं, द आर्टिकल आहे चाइल्डसाठी यूज झालेलं आहे। द स्मॉल चाइल्ड वाज क्राईंग फॉर, कशासाठी रडत होतं, तर त्याच्या आईसाठी रडत होतं। ठीक आहे, आता ऑप्शन काय म्हटलेलं आहे, पहिला हिज आहे, नंतर हर आहे, नंतर देअर आहे, नंतर इट्स आहे। कन्सेप्ट समजून घ्या। बघा, पहिलं ऑप्शन जेव्हा हिज यूज करतो ना आपण, हे कोणासाठी यूज करतो माहिती आहे का, हे असेल म्हणजे मेलसाठी, म्हणजे मुलगा किंवा एखादा माणूस असेल ना त्यासाठी आपण, म्हणजे हे जेंडर काय असते, सहसा हे पॉझिटिव्ह प्रोनाउन आपण मेल म्हणजे माणसासाठी किंवा मुलासाठी यूज करतो। ठीक आहे, म्हणजे मॅस्क्युलिन जेंडर आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर हर हे पॉझिटिव्ह प्रोनाउन आहे। आता इथं मदर जे आहे ना हे तुमचं नाउन आहे, म्हणून इथं पॉझिटिव्ह प्रोनाउन जे आहे ना कुठलंही जे असेल या ऑप्शन पैकी येणार आहे। ठीक आहे, हर हे जनरली आपण फिमेलसाठी यूज करतो, म्हणजे मुलगी असेल किंवा एखादी स्त्री असेल तर त्याच्यासाठी काय यूज करतो आपण, हर। त्याच्यानंतर बघा, देअर हे जे प्रोनाउन आहे ना हे मेल किंवा फिमेल या दोघांसाठी पण यूज करतो, पण ते जे नाउन आहे ना काय असायला पाहिजे, अनेक वचन असायला पाहिजे। इथं काय म्हटलेलं यांनी चाइल्ड आहे, जे की हे काय तुमचं एक वचन म्हणजे काय, सिंग्युलर आहे। ठीक आहे, मग याच्यावरनं आपल्याला काय समजते, हिज पण नाही आहेत, हर पण नाही आहेत आणि देअर पण नाही आहेत। ठीक आहे, मग इट्स काय येणार आहे, तर इट्स हे असं प्रोनाउन आहे की जे निर्जीव वस्तू असेल, पक्षी असेल किंवा प्राणी असेल, यांच्यासाठी इट्स हे पॉझिटिव्ह प्रोनाउन यूज केले जाते। म्हणजे निर्जीव वस्तू, त्याच्यानंतर पक्षी, पक्षी आणि कुठला जर का प्राणी असेल ना तर प्राण्यासाठी जे आहे तुमचं इट्स हे पॉझिटिव्ह प्रोनाउन यूज केले जाते। त्याच्यानंतर बघा, आपलं हे झालं चाइल्ड, चाइल्ड झालं, त्याच्यानंतर झालं बेबी, बेबी, आणि त्याच्यानंतर काय झालं, किड। आता मला एक सांगा, आपण लहान लेकरांना चाइल्ड म्हणतो, किड म्हणतो किंवा बेबी म्हणतो, जेव्हा तुम्ही हे शब्द उच्चारता तेव्हा तुम्हाला हे माहित असते का ते मेल आहे की फिमेल आहे, नाही आहे। म्हणजे याला जे आहे ना न्यूट्रल जेंडर नाउन असं म्हटलं जाते की ज्या जेंडरचं, ज्या वस्तूचं म्हणजे व्यक्तीचं तुम्हाला जेंडर माहित नाही आहे त्याला जनरल न्यूट्रल नाउन असं म्हटलं जाते। म्हणजे की जसं चाइल्ड झालं, बेबी झालं, किड झालं, याच्यामध्ये तुम्ही जेंडर नाही सांगू शकत। मग जेंडर नाही सांगू शकत अशा वेळेस तुम्हाला इट्स हे जे आहे ना प्रोनाउन, पॉझिटिव्ह प्रोनाउन यूज करावं लागेल। म्हणून आपलं जे उत्तर असणार आहे ना 4 नंबरचं जे आहे ना इट्स हे असणार आहे। म्हणजे काय होणार, स्मॉल चाइल्ड वॉज क्राईंग फॉर इट्स मदर, म्हणजे जे लहान लेकरू होतं ना ते त्याच्या आईसाठी काय करत होतं, तर रडत होतं। ठीक आहे, म्हणजे बघा 3 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये तुमचे 2 मार्काची कन्सेप्ट सहज क्लिअर होऊन जाते। फक्त जे आहे ना डोकं लावून